दिल्लीसह देशांतर्गत मेगा मेट्रो सिटीमध्ये कांद्याचे दर जे तर ते 60 ते 70 रुपयांपर्यंत गेल्यामुळे या कांद्याच्या वाढलेल्या दरापासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत खरेदी केलेला 1,20,000 मेट्रिक टनामधून एनसीसीएफनी जो खरेदी केलेला आहे त्यातून साधारण 840 टन जो कांदा आहे तर तो लासलगाव येथून दिल्लीसाठी पाठवण्यासाठी पावले उचललेली आहेत. आपण पाहू शकतात का या ठिकाणी 9 ट्रकमधून या ठिकाणी कांदा जो आहे तर तो दाखल झालेला आहे. मात्र कांद्याची प्रतवारी असेल किंवा पॅकिंग असेल तर त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी हा कांदा येण्यासाठी उशीर झालेला आहे. हा कांदा लोडिंगसाठी सोमवारी मध्यरात्री 11:50 या ठिकाणी 21 बोगींची मालगाडी या ठिकाणी दाखल झालेली होती आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण ही मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत भरणं अपेक्षित होती. मात्र तसं न झाल्यामुळे कुठेतरी आता सेंट्रल वखार महामंडळाला प्रति तास ₹150 बोगीप्रमाणे 21 बोग्यांना ₹3150 असा दंड जो आहे तर तो प्रति तासाला सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत ही मालगाडी 26 तासाहून अधिक वेळ या ठिकाणी झालेला आहे आणि जर बघितलं तर 90,000हून अधिकचा दंड आता या सेंट्रल वखार महामंडळाला रेल्वेला द्यावा लागणार आहेत आणि जोपर्यंत ही गाडी या ठिकाणावरून जात नाही तर ही दंडाची रक्कम जी तर ती अशीच वाढत जाणार आहेत. एकंदरीत जर बघितलं तर याचा अजूनपर्यंत ही दिल्लीला या ठिकाणावरून गाडी जरी रवाना झालेली नसेल मात्र दिल्ली असेल कलकत्ता आहे, गुवाहाटी आहे, चेन्नई आहे, कोचिंग आहे ह्या शहरामध्ये कांदा पाठवण्याचा निर्णय जो आहे तर तो शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि त्याचा जर असर बघितला तर कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. सरासरी दरामध्ये ₹251 घसरण झालेली आहे. कांद्याला जर कालचे दर बघितले तर साधारण त्या ठिकाणी ₹4500 जास्तीत जास्त दर होता आणि सरासरी दर हा ₹4000 मिळाला तर कमीत कमी ₹1000 इतका दर मिळालेला आहे. ज्यावेळेस हा कांदा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी स्वस्त दरामध्ये ह्या कांद्याची विक्री होईल त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील किंवा देशांतर्गतील बाजारपेठांमध्ये कांद्याचे किती दर कोसळतात तर याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.